छत्रपती शिवाजी महाराजांचा पदोपदी अपमान करण्याचं काम करण्याची संधी काही लोक सोडत नाही। राज्याचे प्रमुख लोक स्टेजवर आहेत आणि त्यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला। धडा टाकायचा, एखाद्याला शिवी द्यायला लावायची, किती अंगावर डोके येतात बघायची, गप्प बसायचं, माफी मागायची। तो बागेश्वर महाराज काल परवा काय बोलला, छत्रपती शिवाजी महाराजांना 12 बलुतेदारांनी साथ दिली म्हणून हे हिंदवी स्वराज्य त्यांच्या जीवावर उभं राहिलं। राजमाता आदरणीय कल्पना राजेंचं आपण ऐकणार आहात। नितीन चौगुलेंना आपल्या सगळ्यांच्या एकत्रित करण्यासाठी त्यांनी गेले काही दिवस अनेक कष्ट घेतले। कष्टाचं कारणच असं आहे की आपण सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्फूर्तीमुळे जगतो। महाराष्ट्राची निर्मितीच मला वाटतं छत्रपतींच्या स्फुल्लिंगानं झालेली आहे। आज मात्र गेल्या 8, 10, 12 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पदोपदी अपमान करण्याचं काम करण्याची संधी काही लोक सोडत नाही। मध्ये एक विकृत राज्यपाल महाराष्ट्रात आले, त्यांनी अनेक महापुरुषांचा अवमान केला। त्यांनी सांगितलं की रामदास स्वामींशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांना कोण विचारेल। महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीदेवी फुले यांच्यावर देखील ते बोलले आणि त्यांना त्यानंतर पद्मभूषण पुरस्कार मिळाला। एक आमदार आहेत महाराष्ट्रात, त्यांनी छत्रपतींचा जन्म कोकणात झाला असं देखील सांगितलं। काल परवा एक बाबा महाराष्ट्रात येऊन गेला। राज्याचे प्रमुख लोक स्टेजवर आहेत आणि त्यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला। त्यांनी सांगितलं युद्ध करून महाराज थकले आणि रामदास स्वामींना म्हटले राज्यपाठ सांभाळा। रामदास स्वामींची आणि महाराजांची भेट झाली होती का कधी? त्याचा काही पुरावा आहे का? महाराजांच्या पराक्रमाचं क्रेडिट घेण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे। आपण दुर्लक्ष करतो, पण हे डिजिटल प्रिंट तयार होत असते। 20 वर्षाने 50 वर्षाने तुम्ही ज्यावेळी गुगल कराल त्यावेळी हेच वर येईल की रामदास स्वामींच्याकडे महाराजांनी कारभार दिल्यानंतर, कारण महाराज थकलेले होते। मधल्या काळात एक आमदार निघाले, गोविंद पानसरेंनी, कॉम्रेड गोविंद पानसरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल एक पुस्तक लिहिलं 1988 मध्ये। त्याला देखील हात घातला आणि त्यांच्यावर आक्षेपार्ह विधान केली। आता एनसीईआरटी मध्ये जो अटक ते कटक आमचा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवात ज्या राज्याची केली, आज राजपुतांचं राज्य त्यांनी आग्रह केला म्हणून आमचं राज्य नकाशावरचं 200 वर्षापूर्वीचं 150 वर्षापूर्वीचं कमी करण्यासाठी एनसीईआरटी असं धाडस करत असेल। एनसीईआरटीने कुणाला तरी परवानगी मागितली असेल की नाही एज्युकेशन डिपार्टमेंटला? एनसीईआरटीच्या नावानं ओरडण्याची गरज नाही, एनसीईआरटीला ओरडलंच पाहिजे। एनसीईआरटीने एज्युकेशन डिपार्टमेंटला ऑफिशियली विचारलं असेल की अशी मागणी येते, आम्ही काय करू? तिकडनं आलं असेल, डोंट वरी, छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्याचा नकाशा बदलण्याचं पाप कुणी केलं, हे हुडकण्याचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे। एवढी साधी गोष्ट नाही। काही वर्षानं एखाद्या वेळे पुण्याच्या 1.5-2 जिल्ह्यातच सातारच्या आसपास, सातारा, कोल्हापूर आणि पुण्याचा थोडा भाग, सुप्याचा वगैरे भाग, एवढंच राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं। सांगायला ही लोक कमी करणार नाही। प्रयत्न थांबवण्यासाठी आज नितीन चौगुलेंनी आपल्या सगळ्यांना एकत्रित केले। पहिली निर्मितीची महाराष्ट्र निर्माणच झाला ना, राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आजही महत्व आहे।
त्यांच्या जीवावर महाराष्ट्राने आणि देशाने आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सगळ्यात एक स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे. मी खासदार साहेबांना विनंती करेन की आपण लेखी प्रश्न विचारा. एनसीआरटी मध्ये हा नकाशा काढण्याचं काम कुणी केलं ही खरी माहिती कदाचित तुम्हाला लेखी उत्तरात येईल. आणि कुठल्याही परिस्थितीत हा प्रश्न धसाला लावायचं काम आपले खासदार विशाल पाटील संसदेच्या प्रांगणात करतील असा विश्वास मी बाळगतो. मी या ठिकाणी आपणाला सांगतो की खडा टाकायचा आणि काय होतंय बघायचं ही सध्याची स्टाईल आहे 5-7 वर्षाची. खडा टाकायचा, एखाद्याला शिवी द्यायला लावायची, किती अंगावर डोके येतात बघायची, गप्प बसायचं, माफी मागायची. तो बागेश्वर महाराज काल परवा काय बोलला? बागेश्वर महाराज म्हटले की छत्रपती शिवाजी महाराजांनी मैदानातली लढाई केली नाही, ती पुढे पेशव्यांनी केली. नाही, आधी बागेश्वर महाराज म्हटले का स्वरूपानंद महाराज म्हटले, आणि बागेश्वर महाराज काय म्हटले? बागेश्वर महाराजांनी केलं. स्वरूपानंद स्वामीने बागेश्वर महाराजांनी माफी मागायची गरज नव्हती असं म्हटलं, असं मी कुठेतरी वाचलं. एकमेकाला मदत करत करत हे नको ते वारू लोकांच्या मध्ये घुसवायचा, लोकांच्या नव्या मनावर नवे विचार टाकायचे आणि मग काही वर्षांनी हा इतिहास बदलण्याचं पाप जर छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या तुम्ही आम्ही असे कितीही उन्हाळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि मराठेशाहीने बघितले. मराठेशाही ही एकमेव देशातली राज्य किंवा सत्ता होती की ज्यांच्या समोर अनेकांनी लोळण घेतली. पेशवाई बुडाली त्यावेळी खऱ्या अर्थाने भारतावर इंग्लंडचं साम्राज्य प्रस्थापित झालं असं इंग्लंड देखील मानतात. दिल्लीची बादशाही बुडाली म्हणून नाही, पुण्याची पेशवाई बुडाल्यावर त्यांना हायसं वाटायला लागलं. आणि म्हणून या ठिकाणी जे अनेक वंशज इथं बोलवलेले आहेत ते एकट्या मराठा समाजाचे नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांना 12 बलुतेदारांनी साथ दिली म्हणून हे हिंदवी स्वराज्य त्यांच्या जीवावर उभं राहिलं. त्या 12 बलुतेदारांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विश्वासू यांना महत्व काय? तर यांच्या मागच्या पिढीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका शब्दावर रक्त सांडलेलं. रक्त सांडणाऱ्या घराण्याची ही घरं आहेत. आता कुणी आमदार असेल, मंत्री असेल, खासदार असेल, तात्पुरता त्याच्या डोक्यावरचा तो शिरपेच असेल, पण ह्यांच्या घराण्याने जे रक्त सांडलं हे कायमचे सरदार आहे. आणि म्हणून त्यांनी आमच्या या लढाईत येऊन या लढाईला नितीन चौगले प्रकृती फारशी चांगली नसताना त्या इथं आल्या आणि त्यांनी देखील या चळवळीला, या संघर्षाच्या याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थिती दाखवली. हे फार मोठं तुमचं यश आहे नितीन राजे, असं म्हटलं तर वावगं. आणि म्हणून मी आदरणीय राजमाता कल्पना राजे यांचं सांगलीकरांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. या नकाशा बदलण्याच्या कृतीला सगळा महाराष्ट्र आणि सगळा मराठी माणूस विरोध करेल असा विश्वास बाळगतो. आणि मला इथं बोलवलं संयोजकांनी, त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.